ठाकरेंची सेना बंडखोर खासदारांवर कारवाई करणार असल्याचं कळतंय। खासदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा अध्यक्षांना अपात्रतेबाबतचं पत्र पाठवण्याची शक्यता आहे। ठाकरेंनी पाठवलेल्या नोटिशीला खासदारांनी उत्तर दिलेलं नाहीये, त्यामुळेच आता त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। खासदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। लोकसभा अध्यक्षांना अपात्रतेबाबतचं पत्र पाठवल्याची सुद्धा शक्यता आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, ठाकरेंच्या नोटिशीला खासदारांनी उत्तर दिलं नाहीये, त्यामुळेच आता खासदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। काय ताजे अपडेट? ही बघा, पहिली जी नोटीस त्यांना पाठवण्यात आलेली शोकॉस नोटीस ती 7 दिवसाची होती, मात्र नंतर ती जी आहे ती 24 तासाची करण्यात आली आणि आता आपल्याला समजतं आहे की या सगळ्या खासदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार। लोकसभेचे जे अध्यक्ष आहे त्यांना पत्र पाठवलं जाणार आहे अपात्रतेबाबत, कारण की यांनी 24 तासात या सगळ्या खासदारांनी कोणताही उत्तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला दिलं नाहीये। अनिल देसाई यांच्याकडून हा पत्र प्रत्येक खासदारापर्यंत पोहोचलेला, मात्र उत्तर आलं नाही आणि म्हणून ही कारवाई आता सुरू होणार आहे ठाकरे गटाकडून, असं आपल्याला समजून येत आहे। एकाही खासदाराने ना अरविंद सावंत ना अनिल देसाई यांच्याकडे स्पष्टीकरण पाठवलं आणि ते अनुपस्थित राहिले आणि म्हणून ही कारवाई केली जाणार आहे। त्या संदर्भातल्या काही हालचाली सुरू झाल्यात का? नक्कीच पत्र काही जे आहे वेळात ओम बिर्ला जे लोकसभा अध्यक्ष आहेत त्यांना पोहोचवलं जाणार। उद्याच्या दिवशी हा पत्र पोहोचवला जाऊ शकतो असं समजून येत आहे। सध्या जे लीगल ऍस्पेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे, मात्र उद्धव ठाकरे गटाकडून लवकरच कारवाईला सुरुवात होणार आहे आणि या सगळ्या खासदारांच्या अपात्रतेबद्दल जे आहे हा पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं जाणार। निश्चित। धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास ठाकरेंच्या नोटिशीला खासदारांनी उत्तर दिलेलं नाहीये, त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेबाबतचं पत्र लोकसभा अध्यक्षांना पाठवणार असल्याचं सुद्धा कळतंय।